नमस्कार, सुवर्णास कुकिंग रेसिपीजमध्ये आज आपण हॉटेलसारखी चमचमीत आणि झणझणीत अशी मटर मशरूमची रेसिपी बघणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर इथे मी एक मोठ्या बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे। तर जे आपण मशरूमचं पॅकेट होतं त्यातले सगळे मशरूम आपण त्या पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे। तर मशरूम हे मस्तपैकी असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याला लागलेला कचरा किंवा जी माती असते ती व्यवस्थित अशी निघून जावी म्हणून 2 ते 3 पाणी आपल्याला इथे हे मशरूम व्यवस्थित स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि मगच आपल्याला ते कट करायला घ्यायचे आहेत। तर इथे स्वच्छ असे मशरूम मी धुवून घेतलेले आहेत। तर इथे मी जे लहान मशरूम आहेत त्याला 2च कट करत आहे आणि जे मोठे मशरूम आहेत त्याचे 4 भाग करत आहे। तर मस्तपैकी आपण हे मशरूम असे एकसारखे तुम्हाला ज्या आकारात कट करायचे आहेत त्या आकारात तुम्ही ते कट करू शकता, नाहीतर तुम्ही ते डायरेक्ट अख्खे जरी बनवले तरी चालतील, पण कट केले तर खूपच छान होईल। तर या पद्धतीने आपण मशरूम हे कट करून घ्यायचे आहेत। ऑप्शन आहे तुम्हाला जसे बनवायचे, अख्खे किंवा कट करून। तर एका बाउलमध्ये सगळे मशरूम मी काढून घेतलेले आहेत। त्यात मी थोडीशी हळद पावडर आणि थोडीशी काश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे। तर अर्धा चमचा मी हळद पावडर आणि 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडरचा इथे मी वापर करत आहे आणि काही थोडीशी अर्धा बाउल मी इथे दही घेतलेली होती। तर ती दही मी यात टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित असं 10 ते 15 मिनटं इथे मी मॅरिनेट करायला साईडला ठेवलेलं आहे, जोपर्यंत आपला हा मसाला व्यवस्थित बनून जाईल तोपर्यंत। तर इथे एकीकडे गॅसवर मी कढई चढवून घेतलेली आहे। तर 3 ते 4 चमचेच्या आसपास मी इथे तेल घेतलेलं आहे। तेल चांगल्यापैकी तापून झाल्यानंतर त्यात काही आपण खडे मसाले ॲड करणार आहोत। 2 ते 3 लवंग, 4 ते 5 आपण इथे काळी मिरी घेतलेली आहे, 1 विलायची घेतलेली आहे, काही दालचिनीचा तुकडा आणि 2 ते 3 तेजपत्ते घेतलेले आहेत। त्याचबरोबर आपण त्यात थोडंसं जिरं देखील ॲड करायचं आहे आणि मग जो काही कढीपत्ता आपण घेतलेला होता तो व्यवस्थित असा आणि कांदा मस्तपैकी परतून घ्यायचा आहे। कांदा आपण उभ्या स्लाईसमध्ये किंवा बारीक असा चिरू शकतो, ऑप्शनल आहे। तुम्हाला जर उभा चिरायचा आहे तर तुम्ही उभा चिरू शकता किंवा तुम्ही बारीक देखील करू शकता, अन्यथा तुम्ही त्याची पेस्ट जर करायची असेल तर त्याचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता। पण या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर उत्तमच, कारण खूप छान अशी आपली ही भाजी बनून तयार होते। तर मस्तपैकी आपला हा कांदा आपण मऊसूत असा करून घ्यायचा आहे, तेलमध्ये परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यात आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची 1 मोठा चमचा। तर तो देखील मस्तपैकी मसाला आपण परतून घ्यायचा आहे। आता गॅस आपण थोडासा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि त्यात एक चमचा हळद पावडर, काही लाल चटणी पावडर, काश्मीरी रेड चिली पावडर आणि थोडासा गरम मसाला आपण त्यात टाकायचा आहे। तुमचा घरी बनवलेला असेल गरम मसाला तर चांगलंच आहे, किंवा तुम्ही बाहेरचा रेडीमेड गरम मसाला देखील घेऊ शकता। व्यवस्थित आपल्याला इथे हे मसाले परतून झाल्यावर जो टोमॅटो आपण इथे चिरलेला होता बारीक मस्तपैकी तो त्या कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे। सगळे मसाले व्यवस्थित असे परतून झाल्यावर त्यात टोमॅटो देखील आपल्याला मस्तपैकी असा परतून घ्यायचा आहे। तर आपण इथे 5 ते 6 मिनटं या टोमॅटो टाकून झाल्यानंतर वाफ काढून घेणार आहोत, जेणेकरून टोमॅटो हा मस्तपैकी नरम होऊन जाईल म्हणून। तर इथे आपला हा मसाला रेडी झालेला आहे। त्यात आता आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे 1 ते 1.5 चमचा, कारण आपण मॅरिनेट जेव्हा तो मशरूम केलेला होता त्यात मीठ हे घातलेलं नाही आहे म्हणून। तर आता इथे मी जो मशरूम मॅरिनेट केला होता तो देखील त्या कढईमध्ये घातलेला आहे। व्यवस्थितपैकी आपण हा मशरूम परतून घ्यायचा आहे। तर इथे सुरुवातीला आपल्याला पाणी ॲड करायची गरज नाही आहे। तर सगळा मसाला आणि मशरूम हा एकजीव होईल असं आपल्याला परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं। तर इथे आपण हा मशरूम परतून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला एक झाकण कवर करायचं आहे। तर 5 ते 7 मिनटं आपल्याला हे झाकण असं मीडियम फ्लेमवरती झाकून ठेवायचं आहे आणि अधूनमधून आपल्याला ही भाजी अशी परतून घ्यायची आहे। बघू शकता आपण मी इथे काही पाण्याचा एकही थेंब न घालता तरी देखील आपल्याला ग्रेव्हीसारखी आपल्याला ही भाजी दिसत आहे
आता इथे मी परत अजून एकदा ही भाजी अशीच परतून घेणार आहे. थोडीशी कच्ची आहे आपली ही भाजी मशरूमची. तर इथे आपण मटर जे आपण फ्रोझन मटर घेतलेले आहेत ते व्यवस्थित स्वच्छ धुवून मग या भाजीमध्ये घातलेले आहेत. तर मस्तपैकी मटर देखील परतून घ्यायची आहेत आणि मग इथे आपण ही भाजी अजून 5 ते 7 मिनटं अशी झाकून ठेवायची आहे. तर मस्तपैकी ही भाजीला आपली तरी देखील आलेली आहे. तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी सुंदर आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही जेव्हा ही भाजी खाणार तुम्हाला विश्वासच बसणार नाही की तुम्ही ही भाजी घरीच बनवली आहे म्हणून. अगदी हॉटेल स्टाईल आपली ही भाजी बनवून तयार होते. जर का तुम्हाला यात क्रीम ॲड करायचं आहे तर तुम्ही घरीच क्रीम ही मलाई दुधावरची साय ती देखील ॲड करू शकता किंवा तुम्ही यात दूध देखील ॲड करू शकता, नाहीतर बाहेरची देखील क्रीम तुम्ही यात ॲड करू शकता. तर मस्तपैकी आपली चमचमीत आणि झणझणीत हॉटेलसारखी मटर मशरूमची भाजी ही बनवून तयार झालेली आहे. तर अशाच